नमस्कार, आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। बातम्यांची सुरुवात महाराष्ट्राच्या विकासाचं संकल्पपत्र म्हणजे आपल्या संकल्पपत्रानं करूया। देशाचे गृहमंत्री माननीय अमित शाह यांच्या हस्ते काल मुंबईत भाजपाचं संकल्पपत्र जाहीर झालं। हे संकल्पपत्र म्हणजे महिलांच्या सबलीकरणाचं संकल्पपत्र। तर एक नजर आपलं सरकार अर्थातच महायुतीचं सरकार आल्यावर महिलांसाठी संकल्पपत्रात करण्यात आलेल्या विशेष तरतुदीवर। लाडक्या बहिणींना दरमहा 1500च्या जागी 2100 म्हणजे वर्षाला 25,200 रुपये मिळणार। अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15,000 वेतन आणि विमा संरक्षण मिळणार। 2027 पर्यंत 50 लाख महिलांना लखपती दीदी बनवणार। 500 बचत गटांसाठी 1000 कोटीचा फिरता निधी उपलब्ध होणार। महाआघाडी म्हणजे भ्रष्टाचार, घोटाळा आणि टोकन मनी। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी महाविकास आघाडीची अगदी योग्य व्याख्या केली। अब तो पूरा देश जानता है महाआघाड़ी यानी भ्रष्टाचार, महाआघाड़ी यानी हजारों करोड़ के घोटाले, महाआघाड़ी यानी पैसों की उगाही, महाआघाड़ी यानी टोकन मनी, महाआघाड़ी यानी ट्रांसफर पोस्टिंग का धंदा। देशाच्या राजकारणात बाळासाहेबांचे योगदान अतुलनीय आहे। काँग्रेसचे नेते कधीही बाळासाहेबांचे नाव घेत नाहीत। महाराष्ट्राच्या धर्तीवरून देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची आठवण केली। देश और महाराष्ट्र की राजनीति में बाळासाहेब ठाकरे का योगदान अतुलनीय है, लेकिन कांग्रेस के नेताओं के मुंह से बाळा साहब की प्रशंसा भी उसके लिए एक शब्द नहीं निकलता। मैं आघाड़ी में कांग्रेस के दोस्तों को ये भी चुनौती देता हूं, वो कांग्रेस के नेताओं से युवराज के मुंह से बाळा साहब ठाकरे की उनकी विचारधारा की सार्वजनिक रूप से प्रशंसा करके दिखाएं। उद्धव ठाकरे तुमच्यात हिम्मत असेल तर राहुल गांधीला वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे विषयी चांगले शब्द बोलायला लावा। देशाचे गृहमंत्री माननीय अमित शाह यांचं उद्धव ठाकरे यांना आव्हान। उद्धव जी, आप में अगर दम है तो राहुल बाबा से सावरकर जी और बाला साहब ठाकरे के लिए 2 अच्छे शब्द बुला दो भैया, 2 अच्छे शब्द। वो नहीं बोलेंगे क्योंकि ये सिद्धांतों से बना गठबंधन नहीं। तुमच्या 4 पिढ्या जरी आल्या ना तरी 370 कलम लागू करू देणार नाही। महाराष्ट्रातून गृहमंत्री अमित शाह यांची ललकार। कांग्रेस पार्टी ने भी एक रेजोल्यूशन किया कि धारा 370 वापिस लाइए। कश्मीर जो है भारत का अभिन्न अंग नहीं। मैं आज संभाजी महाराज की भूमि पर कहकर जाता हूं, मेरी बात मानिएगा शरद पवार साहब, आपकी 4 पुश्तें भी आएगी, धारा 370 हम वापिस नहीं। विचारपूर्वक मतदान करा, नाहीतर विनाश अटळ आहे। राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी यांनी सांगितली वोट जिहादची स्टोरी। लोकसभेपासून एक नवीन स्ट्रॅटेजी आखली आणि या धुळ्यामध्ये ते वोट जिहाद करतायत। वोट जिहाद। अरे आमच्या धुळ्याच्या लोकसभेमध्ये आम्ही 1,90,000 मतांनी 5 मतदारसंघात पुढे गेलो, एकट्या मालेगाव सेंट्रलच्या आणि या धुळ्यातल्या वोट जिहादमुळे 4,000 मतांनी आम्हाला पराजित व्हावं लागलं। आता मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलोय, आता जागे झालो नाही तर नेहमी करता झोपावं लागेल। ही निवडणूक जागा होण्याची निवडणूक आहे। ही निवडणूक वोट जिहादचं उत्तर एकत्रितपणे मतदान करण्याची निवडणूक आहे। काँग्रेसचा जाहीरनामा फसवा आहे, त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही। नागपुरात माध्यमांशी बोलताना भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी सांगितलं, काँग्रेसचा जाहीरनामा फसवा आहे आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर किंवा महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही, कारण काँग्रेसचं ब्लडच नाही आहे विकास कामं करण्याचं।
त्यामुळे मला वाटतं की त्यांच्या जाहीरनाम्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. गेल्या 25 वर्षामध्ये मुंबईचा बट्ट्याबोळ करणारे नंबर 1 चे पापी हे उद्धव ठाकरे आहेत. झी 24 तास या वृत्तवाहिनीच्या जाहीर सभा कार्यक्रमात मुंबई भाजपा प्रदेश अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट आशिष शेलारजी यांनी सांगितलं, गेल्या 25 वर्षामध्ये मुंबईचा बट्ट्याबोळ करण्यातले नंबर 1 चे पापी हे उद्धव ठाकरे. आजही धारावीच्या पुनर्विकासाला विरोध करणं केवळ अदानी डोक्यात ठेवून करणं एवढा पुरतं त्यांचं आहे. त्यांनी उत्तर द्यावं, 25 वर्ष ती जागा महापालिकेची होती, तुम्हाला सुचलं नाही? मग 25 वर्ष महापालिकेची जागा होती, तुम्ही सत्तेत होता, 80,000 कोटीची फिक्स डिपॉझिटची तुम्ही टिमकी मारत होतात, का नाही मुंबईतलं एक नागरी रिन्युअल स्कीम म्हणजे अर्बन रिन्युअल स्कीम तुम्ही इम्प्लिमेंट केलीत? आज तुमच्या समोर एक मुंबईतला 200-300 एकरचा भाग, हे माझं तर म्हणणं आहे, मुंबईतल्या सुनियोजित विकासाला विरोध हीच लोक करतात जी धारावीला विरोध करतात. फरक स्पष्ट आहे. या सेगमेंटमध्ये आज आपण हिंदू आणि महिला विरोधी काँग्रेस आणि महाविकास आघाडी आणि हिंदुत्वाचा मान राखणारी आणि महिलांना सन्मान देणाऱ्या आपल्या अर्थातच महायुती सरकारमधला फरक पाहूया. महायुती सरकारनं कलम 370 रद्द केली, राम मंदिरची उभारणी केली, ट्रिपल तलाक कायदा रद्द करून अनेक महिलांना त्यांचा हक्क मिळवून दिला, वक्फ बिल संशोधन कायदा आणला, काशी विश्वनाथ कॉरिडॉर तयार केला, CAA चा कायदा देखील आणला. जेव्हा महाविकास आघाडीनं कलम 370 रद्द करण्याचा विरोध केला, ट्रिपल तलाकला समर्थन देऊन महिलांचा हक्क ओढून घेण्याचा प्रयत्न केला, वक्फ बिल संशोधन कायद्याला विरोध केला, CAA ला देखील विरोध केला, पाहिलं ना, हिंदू आणि महिला विरोधी काँग्रेस आणि महाविकास आघाडी आणि हिंदुत्वाचा मान राखणारी आणि महिलांना सन्मान देणाऱ्या आपल्या अर्थातच महायुती सरकारमधला फरक स्पष्ट आहे. कोकणचा समुद्र किनारा जगातील पर्यटकांना आकर्षित करतोय. भाजपा महायुतीनं पर्यटनपूरक धोरण राबवले. नमस्कार, मी विकास बोलतोय. या भागात आज आपण आपल्या सरकारनं केलेल्या कोकणाच्या विकासाबद्दल बोलूया. महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने जाताना मी पाहतोय. मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनी सिंधुदुर्गाच्या विकासासाठी चिपी विमानतळाचं काम मार्गी लावलं. या विमानतळाला परवानगी मिळावी यासाठी देवेंद्रजींनी सातत्यानं पाठपुरावा केला. या विमानतळाला कोकण रत्न बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव देण्याचा निर्णय देवेंद्रजींनी घेतला. विमानतळामुळे जागतिक पर्यटनाच्या नकाशावर सिंधुदुर्ग पोहोचलाय. स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत सिंधुदुर्गातील पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यात आलाय. या योजनेअंतर्गत रस्ते, सिंचन व्यवस्था आणि पर्यटनाच्या दृष्टीने देवेंद्रजींनी 600 कोटी रुपयांची तरतूद केली होती. सिंधुदुर्गातील कणकवली ते सावंतवाडी दरम्यान रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण आणि सिंधुदुर्ग, कुडाळ, कणकवली, सावंतवाडी या रेल्वे स्थानकांचं सुशोभीकरण केलं जाणार आहे. यामुळे कोकण रेल्वेला मोठी गती मिळून कोकण रेल्वेचा चेहरा मोहरा बदलला आहे. भारतातील पहिल्या सागरी बहुप्रजातीय मत्स्यबीज केंद्राचं आनंदवाडी येथील फिशिंग पोर्टचं उद्घाटन देवेंद्रजींनी केलंय. या खात्यामार्फत मत्स्य शेतीला 2% दरानं कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय मोदीजींनी घेतलाय. जगातील पर्यटक कोकणात यावे, परदेशी पर्यटकांना आवश्यक त्या सुविधा मिळाव्यात, यासाठी देवेंद्रजींनी प्रयत्न केले. महाराष्ट्र में बन रही है भाजपा गठबंधन की सरकार. जाता जाता एक नजर IANS मेट्राइज के ओपिनियन पोल पर. महाराष्ट्र और झारखंड को लेकर दोनों राज्यों का ओपिनियन पोल किया गया. कल झारखंड में चुनाव प्रचार थमने वाला है, उसके पहले ये सर्वे अब देश के सामने है. सर्वे के मुताबिक एक ही आंकड़े रखते हैं आपके सामने. महाराष्ट्र में महायुति यानी NDA गठबंधन को 47% वोट मिलने का अनुमान जताया जा रहा है. ये देखिए, महायुति को 47% वोट शेयर. और ये महाराष्ट्र का ओपिनियन पोल इस वक्त हम आपको दिखा रहे हैं. पीछे आप देखेंगे महाराष्ट्र का ये ओपिनियन पोल है, जहां पर महायुति को 47% वोट शेयर और 145 से 165 सीटें मिलती हुई दिखाई दे रही हैं. यानी कि बहुमत की सरकार यहां पर महायुति बनाती हुई दिखाई दे रही है. आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम. उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह. पाहत रहा आपली बातमी, आपल्या पक्षाची बातमी. धन्यवाद.